हा चॅनल सुरू केला तेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं की फक्त शिवांशबद्दल नाही तर पालीच्या आसपास जेव्हा जेव्हा मी फिरायला जाईन किंवा बाहेर जाईन तर जे काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तो भाई लोग आज हम लोग जा रहे हैं सिद्धेश्वर. सिद्धेश्वर इज हाउ मेनी किलोमीटर्स from it's approximately 10 kilometers from my place. और सिद्धेश्वर फेमस इसलिए है क्योंकि हमारे एरिया का पोस्ट ऑफिस वहाँ पर है. तो एक तो हमको पोस्ट ऑफिस जाना है, हमारा एक पार्सल आया वो कलेक्ट करने. द पोस्टमन डजंट कम दिस फार. नॉर्मली पोस्टमन गावात वगैरे जाऊन डिलिव्हरी देतात, पण पाली सिटी खूपच लांब पडतं त्यांना, त्यामुळे ते तिथपर्यंत येत नाहीत. मग ते अरेंजमेंट अशी असते गावच्या साईडला की आम्ही तुम्हाला फोन करू तुमचं पार्सल आलं की आणि तुम्ही येऊन कलेक्ट करा. तर त्या हिशोबाने मग आम्ही जाऊन जेव्हा जेव्हा असेल त्यावेळेला कलेक्ट करतो. बाय द वे, हा मी तुमची ओळख करून दिली नाही, हा माझा मुलगा प्रणव. हा पहिल्यांदा आपल्या ब्लॉगवर येतोय. तर हा सिंगर आहे बाय प्रोफेशन आणि ह्याचे शोज वगैरे असल्यामुळे हा ट्रॅव्हल करत असतो, त्यामुळे शेतीच्या कामामध्ये जास्त हा दिसत नाही. मी आणि प्रीताच तुम्हाला दिसतो. तर आज ह्याच्याबरोबर चाललोय सिद्धेश्वर पोस्ट ऑफिस. एक तर पार्सल कलेक्ट करायला, दुसरं तिथे एक सुंदर मंदिर आहे, तर आपण त्या मंदिरात पण जाऊ. तुम्हाला देवदर्शन घडेल. मेरी वजह से आपको भगवान के दर्शन हो जाएंगे आज, और जो चाहिए मांग लो. चलो, जैसे हम सिद्धेश्वर पहुंचते हैं मैं आपको दोबारा कनेक्ट करता हूँ. तर हे आलं सिद्धेश्वर देवस्थान. जसं तुम्ही बघू शकता सुंदर मंदिर आहे आणि त्याच्यावरती लिहिलंय यादवकालीन स्वयंभू शिव मंदिर. तर तसं काही नाही आहे, ते काही यादवकालीन वगैरे नाही आहे. लोक तुम्हाला माहिती आहे की थोडंसं ॲडव्हान्टेज घेतात या गोष्टीचं आणि उगाचच तुम्हाला माहिती आहे की लोक अननेसेसरी ॲडव्हान्टेजेस घेतात या सगळ्या गोष्टीचं आणि थोडंसं ॲडव्हर्टाईज करतात. तर ते तसं काही नाही आहे. बघा, इथे लिहिलंय सिद्धेश्वर देवस्थान यादवकालीन स्वयंभू शिव मंदिर. हे यादवकालीन नाही आहे पण सुंदर मंदिर आहे. तर चला आपण आज जाऊन बघू. एक सुंदर गणेश मूर्ती.
शंभो शंकरा. तर ही सुंदर अशी शंकराची पिंडी आहे. छान आहे देऊळ, प्रसन्न वाटतं आतमध्ये आल्यावरती. तर म्हटलं तुम्हाला आतपर्यंत आणून याचं दर्शन द्यावं. सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सना, व्ह्युअर्सना शंकराच्या पिंडीचं, सिद्धेश्वराचं दर्शन व्हावं म्हणून तुम्हाला आतपर्यंत घेऊन जातो. चला. बाहेर नंदीराज विराजमान आहेत आणि इथून सुंदर अशा नदीचं दर्शन होतं. त्यामुळे परिसर एकदम निसर्गरम्य, पावसाळ्यात खास करून आणि थंडीच्या सीझनमध्ये खूप सुंदर आहे इथे यायला. गरमीत थोडासा त्रास होतो आपल्याला, बट अदरवाइज बाकीच्या 8 महीन्यात इट्स अ फैंटास्टिक प्लेस. आप सबको एक बार यहाँ पे डेफिनेटली आना चाहिए, सिर्फ ये मंदिर देखने के लिए. ये देखिए आसपास की खूबसूरती, तो आपको थोड़ा सा आइडिया आ जाएगा मैं क्या बोल रहा हूँ. जस्ट टू गेट यू ऑल अ फील ऑफ हाउ ब्यूटिफुल दिस प्लेस इज, द सराउंडिंग इज. I thought I'll do a close survey and show you the place around. Pin drop silence, absolutely quiet and giving you plenty of peace. तर आता यादवकालीन शिव मंदिर बघितल्यानंतर आपण पेशवेकालीन पोस्ट ऑफिस बघूया आपलं. पहिल्यांदा मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा आय वॉज शॉक्ड की म्हटलं अरे पोस्ट ऑफिस पत्ता चुकीचा दिलाय म्हणून. मग नंतर आम्ही बरेच प्रयत्न करून 4 लोकांना विचारून, कारण इथे गावात सुद्धा फार लोक नसतात, सगळे कामावर जात असणार, त्यामुळे माणूस कोण दिसत नाही आणि इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लोकेट. मग फोन केले 4 जणांना, ओळखीचे इथे 1-2 आहेत. माझा सुजित इलेक्ट्रिशियन जो आहे तो इथेच राहत होतो, मी त्याला फोन केला, तोही कामावर होता, पण त्याने थोडं डायरेक्शन दिलं आणि मग शोधत आम्ही पोचलो आपल्या पालीच्या पोस्ट ऑफिसला. पेशवेकालीन का म्हणतो ते तुम्हाला आता 1 सेकंदात 2 सेकंदात समजून येईल. आणि हे बघितल्यावर मला सांगा तुम्हाला तरी हे पोस्ट ऑफिस वाटतं का? पण हेच आहे आपलं पोस्ट ऑफिस. नेव्हरदलेस आपली सगळी पत्र, आपले सगळे पार्सल वेळेवर येतात, ते महत्त्वाचं. आणि त्यामुळे दॅट हॅज मोर सिग्निफिकन्स दॅन एनिथिंग एल्स. तर चला आता मी तुम्हाला माझं पोस्ट ऑफिस दाखवतो. हे बघा, हेच आहे ते पोस्ट ऑफिस. दिसलं तुम्हाला? चला आतपर्यंत. सो दिस इज अ हाऊस आणि हेच आहे आमचं पोस्ट ऑफिस. तर आम्ही असं आमचं पार्सल कलेक्ट केलेलं आहे पोस्ट ऑफिसातनं आणि वी आर हेडेड बॅक होम. इथे बरीच मंदिरं आहेत, देवळं आहेत. मी तुम्हाला मध्ये मध्ये जसं जसं बाहेर निघेन त्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन. या एरियामधला आम्ही जास्त एक्सप्लोर नाही केलंय, कारण इथे रस्ते खूप छोटे आहेत, त्यामुळे गाड्या वगैरे वळवण्याचे जाम प्रॉब्लेम होतात. आपण त्या ब्रिजवर गेलो होतो वळता आलं होतं नाही येतं ना. हां, आपण प्रयत्न करू, बघूया. हे बघा, हा ब्रिज दिसतोय तुम्हाला. हा लोकल इथला म्हणजे ब्रिज असावा, पण बराच जुना आहे. आता तिथून आम्ही जास्त पुढे जात नाही, कारण तिथून परत वळवता नाही आली, गाडीचा प्रॉब्लेम व्हायचा. हे बघा, तुम्हाला रोड बघून साधारण अंदाज आला असेल. इट्स बेअरली गुड फॉर वर व्हेकल. सो
two vehicles, if they come across each other, it becomes very difficult to cross over. लकीली यावेळेला कोण नाही इथे. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय. अंदाजे 10 किलोमीटर वरती आपलं शिवांश आहे. तर पार्सल घेऊन झालं, तुम्हाला देवदर्शन झालं करून आता आम्ही चाललो आमच्या घरी. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पोस्ट ऑफिसाची थोडीशी मी मस्करी केली जरी तरी सुद्धा ऑन अ सिरियस नोट खूप चांगलं काम करत आहे पोस्ट. कारण एवढ्या लांब एवढ्या आतमध्ये आपले सगळे पार्सल्स कुठलंही कुरिअर कुठलंही बाकीची सर्व्हिस आपल्याला देऊ शकणार नाही जे आपलं भारतीय पोस्ट करतं. आणि थोडेसे चॅलेंजेस असतातच, त्यामुळे आपण सुद्धा थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला यू कॅनॉट एक्सपेक्ट की पोस्टमन आगे घर पे देके जाएगा अँड द पोस्ट पर्सन हॅज टू कम होम. तुम्ही जर संबंध चांगले ठेवले तर आता हे काका आम्हाला फोन करून सांगतात, आम्ही जसं जमेल तसं 2 दिवसांनी 3 दिवसांनी अनलेस अँड अंटिल इट इज व्हेरी अर्जंट वी कम अँड कलेक्ट अवर लेटर्स. आणि एव्हरीथिंग इज सेफ, नथिंग इज मिस्ड आउट. आतापर्यंत माझे 4-5 लेटर्स आलेत मी इथे शिफ्ट झाल्यापासून आणि पार्सल आलेत, पण एकही मिस झालं नाही, लेट झालं नाही, हरवलं नाही. जे असतं ते मिळतं. थोडंसं आपल्याला म्हणतात ना, जी मुंबईची सवय आहे की ताबडतोब सगळं हातात हवं, ती तुम्हाला सवय थोडीशी घालवायला हवी. थोडंसं तुम्हाला माहिती आहे की एक हलकी लेटन्सी येणार अँड यू शुड बी एबल टू ॲडजस्ट विथ दॅट. आणि मग तुम्हाला गावातला परिसर आवडायला लागतो. तर तसं आमचं झालेलं आहे. थँक्यू सो मच इंडियन पोस्ट की तुम्ही एवढं टेक केअर करता आणि एवढ्या आत आम्ही राहत असताना सुद्धा आमचं पत्र आमचे पार्सल्स व्यवस्थित आम्हाला पोचवता. त्याबद्दल इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन पोस्टचे धन्यवाद. काकांचे धन्यवाद जे पोस्ट ऑफिस सांभाळून स्वतःच्याच घरामध्ये त्यांनी थोडी स्पेस बनवून हे सगळं केलेलं असल्याने आणि सगळे व्यवस्थित सांभाळून ठेवतात पार्सल. काही त्याच्यामध्ये लॉसेस होत नाही. सो वी आर बॅक ऑन द मेन रोड जिथून आपण एंट्री केलेली सिद्धेश्वरला. ही सिद्धेश्वरची मेन एंट्रन्स आणि हा मेन रोड आहे. आता आपण मेन रोडवर आलेलो आहोत. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग हे नक्की मला कमेंटमध्ये खाली कळवा. तुमचे काही सजेशन्स असतील ते मला सांगा. भरपूर शेअर करा हा व्लॉग आणि आठवणीने सगळ्या मित्रांना, मैत्रिणींना, फ्रेंड्सना, रिलेटिव्सना, जे कोण तुमच्या ओळखीचे असतील सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आपल्याला पटापट 1 मिलियन सबस्क्रायबर्सचा आकडा गाठायचा आहे. त्यामुळे आय विल नॉट बी हॅपी विथ 100K सबस्क्रायबर्स. वी आर लुकिंग ॲट 1 मिलियन सबस्क्रायबर्स. पाली, सुधागड, रायगड, महाराष्ट्रात 10 लाख लोक सबस्क्राईब करणार नाहीत माझ्या ब्लॉगला, असं होऊच शकत नाही. त्यामुळे आपण तो प्रयत्न करू. सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुम्हाला जास्तीत जास्त स्टोरीज पाली सुधागडच्या वेळोवेळी दाखवत राहीन. माझ्या फार्ममधले वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स तुम्हाला दाखवत राहीन आणि युजफुल टिप्स ज्या मी शिकलो एवढ्या वर्षांमध्ये त्या तुम्हाला देत राहीन. थँक्यू. सी यू. बाय.